राज्य सरकारची लाडकी बहीण योजना सध्या चांगली चर्चेत आलेली आहे। अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचा आता उघड झालेला आहे। अशा कर्मचाऱ्यांवर सरकारने कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे या कर्मचाऱ्यांचं धाबदण आणलंय। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या 1000हून अधिक कर्मचाऱ्यांची यादी महिला व बाल विकास खात्यानं ग्रामविकास खात्याकडे पाठवली आहे। योजनेसाठी अपात्र असलेल्या 1183 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। लाभ घेतलेल्या 12000हून अधिक पुरुषांच्या खात्याची ही चौकशी केली जाणार आहे। अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तर या सगळ्या घोळाला राज्य सरकारच जबाबदार असून सरकारवर कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे। सरकारने ज्या पद्धतीने निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि सरसकट असा जी.आर. काढला। आता सरसकट जी.आर. आपण काढला लाडक्या बहिणीला मदत करायला 1500 रुपये, तर मग तुमची जबाबदारी होती की मग त्यावेळेस त्रुट्या काय काय तुम्हाला जी.आर. काढायचा होता, कोण कोण राहिलं पाहिजे, कोणाला नाही राहिलं पाहिजे हे सांगायला पाहिजे होतं ना। आपणच सांगता की सरसकट। मग आता ज्या बहिणी काही पटवारी असतील, कुठे कर्मचारी असतील, अशा लोकांवर एक कारवाई आपण चालू केलेली आहे। तर खरं तर त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी सरकारवरच कारवाई झाली पाहिजे। सरकारने खोटं आमिष दाखवून राज्याच्या तिजोरीचा सर्रास फायदा घेऊन निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी प्रलोभन दिलं जनतेला, बहिणींना प्रलोभन दिलं आणि त्या भरोश्यावर मतदान घेतलं असं म्हटलं तर मग हे जे प्रलोभन देणं आणि राज्याची तिजोरी लुटणं आणि सरसकट मदत करण्याचं आवाहन करणं हे जे सरकारने केलं, म्हणून या सरकारवरच गुन्हा दाखल झाला पाहिजे।